माननीय आरोग्यमंत्री महोदयांच्या नाविन्यपूर्ण महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत यावर्षी कोल्हापूर जिल्हासुद्धा पार्टिसिपेट झालेला आहे। जवळपास 69 दिंडी कोल्हापुरातून पंढरपूरकडे रवाना होतात। तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या पण या माध्यमातून जातात। एक विशेष काळजी, पावसाळा पण आहे आणि आदरणीय उपसंचालक डॉक्टर माने सरांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय CO साहेब तसेच मान्य कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोग्य दूत ही संकल्पना यावर्षीपासून कोल्हापूरमध्ये राबवतोय। त्यामध्ये आम्ही 15 आरोग्य दूत नेमलेले आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रूपानं। त्या आरोग्य दूत यांना आम्ही त्यांना ड्रेस कोड दिलेला आहे, औषध साठा मुबलक दिलेला आहे। जिथं जिथं दिंडी मुक्कामाला थांबतात, जिथे जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी हे 15 दूत स्वतःचं वाहन घेऊन त्यांना सगळं सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून दिलेलं आहे। आर्थिक आणि ह्याच्यासाठी लागणारं फ्युअल वगैरे सगळं दिलेलं आहे, त्यांना औषध साठा पूर्ण दिलेला आहे। ज्या ठिकाणी वयोवृद्ध लोक चालत जाताना चक्करून पडतात, ॲक्सिडेंटल इंजुरी होतात, पोटात दुखणं ही सुद्धा इमर्जन्सी असते पेशंटची, किंवा ताप येणं, ह्या सगळ्या ज्या आरोग्य सुविधा आहे, समस्या आहेत, यासाठी आमचे आरोग्य दूत त्या ठिकाणी काम करणार आणि त्यांना संदर्भ सेवा देण्याचं काम ते करणार। इमर्जन्सी स्पॉट औषधं त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहेत आणि त्यांच्याकडे वाहन आहे, ते वाहन घेऊन ते त्या ठिकाणी पोहोचणार दिंडीच्या मुक्कामी आणि दिंडीमध्ये। आणि विशेष करून 2 पथकं आम्ही नेमलेली आहेत या निमित्तानं। 2 ॲम्ब्युलन्स आहेत, एक आळंदी मार्गे पुणे मार्गे पंढरपूरला जाणार आहे, ह्याला जॉईन होणार आहे त्या वारीद्वारे, आणि एक सांगोला मार्गे म्हणजे सांगोला मार्गे जाणार आहे, तिथं एक ॲम्ब्युलन्स आहे। त्या 2 पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आहे, त्या पथकामध्ये प्रत्येक एक फार्मसी ऑफिसर आहेत, औषध निर्माण अधिकारी म्हणतो आपण, वाहन चालक आहेत आणि आरोग्य कर्मचारी, त्यांच्याकडे मुबलक औषध साठाही दिलेला आहे। त्यामुळं आरोग्य दूत ही नवीन संकल्पना यावर्षीपासून आपण या निमित्तानं वारीनिमित्तानं करतोय, ती यशस्वी होईल मला निश्चितपणे खात्री आहे। मी आवाहन करतो सगळ्या वारकऱ्यांना की ह्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जी मोहीम केलेली आहे आरोग्य सेवेसाठी, त्याचा आपण लाभ घ्यावा। नमस्कार, मी प्रथमेश परब। माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।